आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाचा भडका हा गेल्या 8 दिवसापासून संपूर्ण जगाला होरपळताना दिसत आहे. एकंदरीत हार्मोझ खाडी बंद केल्यामुळं जो गॅस किंवा ऑइलचा पुरवठा होता हा पुरवठा संपूर्ण जगाला खंडित झालेला आहे. त्याचा परिणाम कुठेतरी भारतावर आणि महाराष्ट्रावर सुद्धा होताना दिसत आहे. आता आपण पाहतोय की साताऱ्यामध्ये इंडियन गॅस एजन्सी ह्या एजन्सीच्या बाहेर ह्या गॅसच्या मोठ्या रांगा लागलेल्या आहेत. सातारा शहरातल्या इतर एजन्सी जे पाहिल्या तर त्यांच्याकडे मुबलक प्रमाणात साठा आहे, तरीसुद्धा इंडियन गॅस एजन्सीच्या बाहेर आपण पाहताय अशा पद्धतीनं हा गॅस साठी ग्राहकांनी ह्या लाईन लावलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. मोठ्या प्रमाणात ह्या संदर्भात आपण हे जे गॅसचे एजन्सीचे मालक आहेत त्यांच्याशी आपण चर्चा केली असता आमच्याकडे मुबलक प्रमाणात साठा आहे, फक्त ही जी काय बुकिंग होते ही पॅनिक बुकिंग आहे, आमच्याकडे कुठल्याही प्रकारचा गॅस सिलेंडरची कमतरता नाही अशा पद्धतीनं सांगण्यात आलेलं. आपण पाहताय की या ठिकाणी पॅनिक कंडिशन असल्यामुळे लोकांमध्ये फुकट थोडीशी गडबड झालेली पाहायला मिळते. नंबर लावण्यावरनं ही गडबड आपल्याला दिसते. कुठल्याही प्रकारचा मालकाकडनं सांगितलेली गॅस एजन्सीमध्ये मुबलक प्रमाणात गॅस आहे, पॅनिक होण्याची गरज नाही, सर्वांना गॅस मिळणार आहे, गॅसचा कुठल्याही प्रकारचा तुटवडा नाही अशा पद्धतीने सांगत असतानासुद्धा नागरिकांमध्ये थोडीशी भीतीची परिस्थिती असल्यामुळे नागरिकांनी या ठिकाणी लाईन लावलेली आपल्याला या ठिकाणी मिळत आहे. या ठिकाणी जे नागरिक आहे आपण पाहतो नागरिक मोठ्या संख्येने लाईन लावून थांबलेले आपण त्यांच्याकडे जाणू. दादा एक मिनिट, काय सांगाल तुम्ही लाईनीला थांबला, काय नेमका प्रकार आहे, का तुम्ही थांबला लाईनीला? आम्हाला घरी वापरायला सिलेंडर नाही आहे आणि घरात सिलेंडरची 4 तारखेला बुकिंग होऊन सुद्धा गाडी दारात येणं झाली किंवा सिलेंडर दरवेळेस जसं देते तसं दिलेलं नाही आहे आणि त्या न मिळाल्या कारणानं आम्ही इथं आलो. तर इथं आलं सकाळी 11 वाजल्यापासून अजून आम्ही लाईनीतच आहे, तरीसुद्धा अजून आम्हाला सिलेंडर भेटलेला नाही आहे. आता कुठेतरी जाऊन भेटण्याची शाश्वती आहे. खरं तरीसुद्धा सर्वसामान्यांचे हे हाल होत आहेत. आणि युद्धाच्या पार्श्वभूमीवर आपल्याला जो नियमित किंवा दुसऱ्या दिवशी मिळणारा जो सिलेंडर आहे हा युद्धाच्या पार्श्वभूमीवर 1-2 दिवस लेट होऊ शकतो, एवढं आपल्याला कळलं पाहिजे. आपल्याला सामान्य गोष्ट आहे, समजा जर मिळालंच नसं गोष्ट आहे. आत्ता मालकांचं असं म्हणणं आहे की आमच्याकडे मुबलक साठा आहे. जे काय झालेलं आहे पॅनिक कंडिशनमुळं किंवा जे व्हॉट्सअपवर जे काय ग्रुपवर फिरतात असं झालं. तुम्हाला कसं कळलं की यांच्याकडे साठा कमी आहे? नाही, खरं जर ह्यांच्याकडं मालक जर म्हणत असतील की यांच्याकडे साठा भरपूर प्रमाणात आहे तर मग या मालकांनी स्वतः जनजागृती करावी, लोकांच्यातले भय संपवावं आणि लोकांना घरी जाऊन सिलेंडर दिल्यामुळं लोकांची एक कॉन्फिडन्स वाढेल किंवा लोकांचा आत्मविश्वास वाढेल आणि लोक तुमच्याकडं हे जे इथं पॅनिक होऊन येत आहेत आणि इथं गर्दी होत आहेत इथल्या त्यांच्याच कामगारांना मनस्ताप होतोय किंवा गाडी कामगारांना मनस्ताप होतोय, हा सगळाच थांबेल. मालकांचं म्हणणं आहे की जे ऑनलाईन बुकिंग जी असते बुकिंगप्रमाणे आम्ही त्यांना घरपोच पोटू. बोला काय म्हटलं? ऑनलाईन बुकिंगच चालू नाही, फोन पण बंद आहे, ऑनलाईन होत नाही बुकिंग बंद आहे. 3 दिवस झाले बुकिंग बंद आहे. सर्व्हर प्रॉब्लेम त्यांनी जे घरपोच सिलेंडर द्यायचे ते ह्या 8 दिवसात बंद झाले, त्यामुळे लोकांना वाटलं की सिलेंडरचं शॉर्टेज सुरू झालं का काय आणि त्यामुळे लोक इथपर्यंत आली. लोक पॅनिक होण्याचं मागचं कारण आहे की यांची रेग्युलर जी होती सप्लाय होता तो पूर्णच त्यांनी ठप्प केला आणि लोकांनी फोन केले त्यांना. लोकांनी प्रत्येकाने यांच्या ऑफिसला फोन केलेत, जो सिलेंडर नेहमी आणून देतो त्या व्यक्तीला फोन केलेले आहेत, तर यांनी कुणीच फोन उचलले नसल्यामुळं लोकांचा संभ्रम तयार झाला आणि लोकांनी गर्दी केलेली आहे. एकंदरीत आपण पाहिलं की मालकाकडनं सांगितलं जाते की आमच्याकडे मुबलक प्रमाणात गॅसचा साठा उपलब्ध आहे, तरीसुद्धा नागरिकांना ज्याप्रमाणे सांगितलं जायला पाहिजे की साठा उपलब्ध आहे. ऑनलाईन बुकिंग होत नाही, 3 दिवस झाले गाड्या फिरत नाही, 4 दिवस झाले गाड्या फिरत नाही, अशा एकंदरीत संभ्रम परिस्थितीमध्ये या नागरिकांनी या गॅस एजन्सी बाहेर सकाळपासून या रांगा लावलेल्या आहेत. एकंदरीत पाहता सातारा जिल्ह्यामध्ये पुरवठा अधिकारी जे आहेत या पुरवठा अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलेलं आहे की सातारा जिल्ह्यामध्ये कुठल्याही प्रकारचा तुटवडा नाही आहे. जे काय आहे ते पॅनिक कंडिशनमुळं हे सगळं होते. नागरिकांनी सुद्धा थोडंसं भान ठेवावं, पॅनिक होऊ नये. युद्धाचा नेमकाच काही ना काही परिणाम होणार आहे. आज मिळणारा सिलेंडर आपल्याला 2 दिवसांनी मिळालं तर चालेल, पण कुठल्याही नागरिकांनी पॅनिक न होता थोडंसं धैर्यानं राहून या एकंदरीत परिस्थितीमधून स्वतःला बाहेर काढावं. तनुभासाठी मी तब्रेज बावगण, सातारा. मी मावशी सातारमधून रियाज मुजावर. मी शिवराज एरियाचा डिलिव्हरी बॉय आहे. विषय काय झाला आहे, आमच्याकडे सप्लाय व्यवस्थित आहे. कस्टमर आपले पेटीपोटी येतात की त्यांना परत काय सिलेंडर भेटतो आहे का नाही, आपला सप्लाय व्यवस्थित आहे. फक्त एवढंच की न्यूजला दाखवल्यामुळं सगळी लोक घाबरट
आपल्याला भेटणार नाही सिलेंडर या उद्देशाने येऊ लागलेत, बाकी काय नाही. आणि आम्ही जास्त पैसे कोणाकडून घेत नाही. हा जो रेट आहे तोच आम्ही घेतोय आणि सगळ्यांना बुकिंग करून DSC नंबर घेऊन देतो. सप्लाय व्यवस्थित आहे. तुम्ही घरपोच डिलिव्हरी करताना आत्ता या ठिकाणी एवढी गर्दी का झाली? काय झालंय, घरपोच घरपोच ही डिलिव्हरी करतोय आपण, पण आता एवढ्या मोठ्या प्रमाणात कस्टमर येऊ लागल्यात की ते भीतीपोटी येतात की आपल्याला परत सिलेंडर भेटायचा नाही. आता आपल्याकडे सप्लाय व्यवस्थित चालू आहे, काय टेन्शन नाही, सगळ्यांना सिलेंडर भेटेल, पण लोक भीतीपोटी येतात घ्यायला, बाकी काय नाही. स्टॉक किती आहे तुमच्याकडे आता? स्टॉक भरपूर आहे आमच्याकडे. आज सकाळीच एक गाडी भरून आलेली आहे. आता जेवढी गाडी आली आपण तेवढी सगळ्यांना सिलेंडर देतोय आपण. नागरिकाला काय सांगाल? नागरिकांना काय घाबरू नका, सिलेंडर सगळ्यांना वेळेवर भेटेल, काय टेन्शन नाही. फक्त काय डिलिव्हरी जरा 1-2-3 दिवस सरळ होईपर्यंत भेटेल घरी. मग फक्त आता जे घेऊन जावं म्हणायचं.